हॅलो हॅलो, कोण बोलताय? मला ओळखलं नाही? कोण तू? ओळख बरं, आवाज पण ओळखू येईना का तुला आता? नाही हो, कोण बोलताय? विसरली राव तू सगळं. कॉलेज तरी आठवतं की नाही आपलं? कोणतं कॉलेज? अगं आपलं कॉलेज. कोण बोलतोय तू? नाव तरी सांग. अगं तुझा कॉलेजचा मित्र प्रकाश. वहिनी, रवी आहे का हो घरात? नाही येते घरी, नाही येत. का वहिनी, काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही, काही नाही हो. भाऊजी, स्नेहाला पाठवून द्या ना घरी. हां बरं बरं, पाठवतो तिला. हां, रवी आला का सांगा मला. हो कळवते. हं? हो. माहिती ना तुला, अगं फोन आलेले. काय सांगतेस? हो अगं असेल कोणी तर गावातलं एडपट, नको टेन्शन घेऊ. अगं पण आवाज ओळखीचा वाटत होता मला. काय नाव सांगितलं त्याने? प्रकाश. मग होता का कोणी प्रकाश नावाचं कॉलेजमध्ये? होता. तुम्हाला दोघीला बघितलं ना, एकदम सख्या बहिणी वाटता तुम्ही. एकाच घरात राहणाऱ्या. वहिनी तुम्ही तर असता का? भाऊजी टोमणा होता ना, सरळ सरळ सांगा ना घरातून जावा म्हणून. पूजा चल येते, मला पण खूप काम आहे. हो. अग तुझा चेहरा का पडला असा? काय नाही हो. आजारी आहे का तू? नाही, ठीक आहे. आणि हां, ते तुम्हाला सुहास भाऊजी बोलवत होते, त्यांच्याकडे जाऊन या जरा. हो हो, करतो त्याला कॉल मी. बरं चल, जेवायला वाट बरं मला. हे काय आत्ताच बनवायला घेतलंय? अजून बनवलं नाही का? होत आहे ना. बरं कर, भूक लागली मला. हां हां, जाते, बस. हॅलो. हॅलो, तुला कितीदा सांगितलंय रे मला फोन करू नको म्हणून? काय राव पूजा, विसरली तू आपल्याला? पण मी नाही विसरलो तुला. जरा भेट ना मला, माझी गंमत करू. तुला आठवत नाही का कॉलेजला आपण काय काय केले? काय? हे बघ, एक फोटो पाठवलाय तुला व्हॉट्सअपला. तू जर नाही भेटली ना, हाच फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवून देतो. बघ, विचार कर, तुझ्या कॉलची वाट बघतोय. वहिनी, हां, तुम्ही आज पण टेन्शन मध्ये दिसताय. काही प्रॉब्लेम झालाय का? आम्ही मदत करतो. अगं स्नेहा, परत फोन आला होता त्याचा. त्याने फोटो पाठवलाय मला. त्यात आम्ही दोघं बसलोय बाकड्यावर आणि माझं डोकं त्याच्या खांद्यावर आहे. हा फोटो जर बघितला ना रवीनी, माझा जीवच घेतील ते. भीती वाटते मला. अहो, हिच्या कॉलेजमधला एक पोरगा हिला त्रास देतोय, फोन करतोय. त्याचं नाव प्रकाश आहे. हा का? मला नंबर द्या बरं वहिनी त्याचा. त्याचा नंबर तर बंद लागतोय. तुम्ही एक काम करा, तू पण आहे ना घरी जा, मी बघतो काय करायचंय. बाहेर कुठं फिरू नका तुम्ही. जा. हॅलो, हा का नाही, तुला एक नंबर देतोय, त्याची जरा माहिती काढ रे. हां हां, ठीक आहे चालेल. पूजा पूजा, अगं त्याची डिटेल काढली आहे. कसली डिटेल्स? अहो,
आमची बचत गटाची डिटेल्स आहे ती. तुमची तयारी झाली ना? हे घ्या डब्बा, छान ऑफिसला जा. हा, आमच्या बायकांच्या गोष्टीत कशाला पडताय तुम्ही तरी. सावकाश जा. अगं त्यांनी डिटेल काढली. तो नंबर इथला नाही, किसन नावाचं कोणीतरी आहे, राजस्थानचा नंबर आहे. राजस्थान? हा प्रकाश राजस्थानला गेला की काय आता? तो ना काही पण बोलती बघ. बरं मला एक सांग, तुझं त्या प्रकाशचं काय होतं का? काही नव्हतं ग. मी कॉलेजमध्ये होती ना तेव्हा तो माझ्या मागे लागलेला. त्यावेळी एकदा बागेत भेटायला गेलेली त्याला. जबरदस्तीच करत होता आणि जवळजवळ ओढून घेत होता मला. मी तसंच त्याला तिथे ढकलून दिलं. अच्छा, असं आहे का? ते म्हणाले त्याचा फोन लागत नाही. त्याचा जर फोन आला ना तर फोन उचला आणि तो भेटायला बोलवेल. त्याला सांगा हो म्हणून. अगं पण भेटायला कसं जायचं? तू नको घाबरू, आम्ही तुझ्याबरोबर असणार आहे. बरं. हं? हे बघ परत फोन येतोय त्याचा. उचल उचल, बघ काय म्हणतोय. हॅलो. हॅलो, लवकर या. हो येते. व्हॉट्सअपला पत्ता पाठवलाय. ठीक आहे. चल चल. तुम्ही? हो मीच. पण मी आता तुझा रवी नाहीये. तू तर प्रकाशला भेटायला आली ना. इतक्या दिवस प्रकाश म्हणून मीच तुझ्यासोबत कॉलवर बोलत होतो. हा बघ, हा आपलाच फोटो आहे. माझ्या मित्राने मला एडिट करून दिलाय. माझ्या चेहऱ्याच्या जागी प्रकाशचा चेहरा लावला. हाऊ पण तुम्ही असं का केलं? हा, मला तुझ्यावर संशय होता म्हणून म्हटलं परीक्षा घेऊन बघावी हिची. आणि ह्या परीक्षेत तू फेल झालीस. माणूस रे तू. आधी येडे चाळे करायचे आणि वहिनीवर हात उचलायचा. अरे अशी बायको तुला शोधून सापडणार नाही रे. आणि भाऊजी, ही फेल गेली असं म्हणता का? तर हिनं प्रकाशबद्दल तुम्हाला सांगितलं ना इथं भेटायला येणार आहे म्हणून. तिचं जर काही चालू असतं ना तर ते आम्हाला सोबत घेऊन आले नसते. कुटुंबाच्या इज्जतीसाठी ती गप्प बसली आणि तिने मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. तिच्या जागी जर मी असते ना कधीच घटस्फोट घेतला असता. रवी, अरे तुझा संसार आहे ना, गुन्ह्या गोविंदाने टिकव. असले येडे चाळे करत नको जाऊ. स्नेहा, खरंच माझं चुकलं बरं का. मला माफ कर. राहू द्या, हात नका जोडू. चला मी घरी चहा ठेवते सगळ्यांना. चल.